माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या शोक प्रस्तावाला पाठिंबा देण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्यावर येईल असं कधी आम्हा कोणाला वाटलं नाही। 28 जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीनं आपल्यातून हिरावून नेला। कुणाची नजर लागली काही माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला। मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे महाराष्ट्रात बघितलं जातं त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का अशी शंका यावी। आपल्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्यांचा उल्लेखही केला। विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे असतील, आर.आर. आबा असतील आणि आता अजितदादा।